उपस्थित आहेत त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं असं त्यांना विनंती करतो. बहुजन कष्टकऱ्यांना ताठमानेनं लढायला आणि जगायला शिकवणाऱ्या सर्व महामानवांना सर्वप्रथम क्रांतिकारी अभिवादन करते. जाती अत्याचार प्रतिबंधक चळवळीच्या वतीनं आज आपण नाशिक येथे जातीअंत परिषदेचं आयोजन केलंय. गेले 2-4 महिने मार्क्सवादी विचारांवर निष्ठा असणारे, जातीअंताच्या चळवळीवर निष्ठा असणारे महाराष्ट्रातले प्रमुख नेते या सर्व प्रक्रियेचं नेतृत्व करतात, त्याच्याशी जोडले गेलेले आहेत. या जातीअंत परिषदा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेण्याचा निर्णय महाराष्ट्रातल्या या मान्यवर नेत्यांनी घेतलेला आणि त्यानुसार आजपर्यंत नंदुरबार असेल, कोल्हापूर असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल अशा महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये जातीअंत परिषदा या चळवळीच्या वतीनं आयोजित करण्यात आल्या. आज ज्याचा सातत्यानं उल्लेख झाला, जिथे जाती अंताच्या लढाईला एक इतिहासाची पार्श्वभूमी आहे अशा नाशिकमध्ये ही परिषद आयोजित केली जाते. जाती अंताच्या चळवळीमध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांनी एक सूत्र आपल्याला असं सांगितलं की या देशामध्ये जी माणसं राहतात ती माणसं सुटी नाहीत. या देशातली माणसं त्यांच्या पायामध्ये अनेक बेड्यांचं ओझं घेऊन वावरताना दिसतात. या देशातल्या माणसांच्या पायांमध्ये एकीकडे जाती व्यवस्थेची बेडी आहे, एकीकडे पुरुष सत्तेची बेडी आहे आणि तिसरी बेडी आहे भांडवलशाहीची बेडी. अशा तीन बेड्यांच्या शोषणामध्ये भारतातला माणूस हा बद्ध झालेला आहे आणि आपल्याला या देशात जर जाती अंताची भाषा करायची असेल, त्या दिशेनं मार्गक्रमण करायचं असेल तर या तीनही शोषण करणाऱ्या व्यवस्थांच्या विरोधात आपल्याला एल्गार पुकारला पाहिजे आणि म्हणून असा विचार करण्यासाठी आपण इथे एकत्रित जमलेलो आहे. जाती व्यवस्था जसं अनेक आताच्या वक्त्यांनी सांगितलं की जाती व्यवस्था ही आभाळातून पडलेली नाही. ती व्यवस्था, या व्यवस्थेला एक भौतिक आधार आपल्या देशामध्ये प्राप्त झालेला आहे. या देशातील उत्पादन व्यवस्था ही जाती व्यवस्था आपल्याला नियंत्रित करताना दिसते. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते, या देशामध्ये केवळ श्रमाचं विभाजन झालेलं नाही, या देशात श्रमाच्या विभाजनाबरोबर श्रमिकांचं विभाजन झालेलं आहे. या देशातला कामगार कारखान्यामध्ये राबतो, पण कारखाना त्याचं काम संपल्यानंतर तो आपापल्या जातीच्या वस्तीमध्ये परतत असतो. बाबासाहेबांचं हे विधान आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. जसं या देशात श्रम आणि जाती व्यवस्था यांचं नातं बाबासाहेबांनी सांगितलं, तसंच या देशाचं श्रमाचं लैंगिक विभाजन सुद्धा झालेलं आहे. कोणती कामं कोणी करायची, घरकाम हे याचा संपूर्ण बोजा बाईच्या अंगावर आणि बाहेरची कामं जी मानली गेली ती पुरुषांची. ही जात पितृसत्तेची रचना आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. जाती व्यवस्था ही सुटी अस्तित्वात नाही, जाती व्यवस्था पुरुष सत्तेच्या हातात हात घालून आपल्या देशामध्ये उभी राहिलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं, जाती अंत आणि स्त्री मुक्ती या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तुम्हाला जाती व्यवस्था बनवायची असेल तर स्त्रियांच्या पायातल्या बेड्या आधी तोडल्या पाहिजेत. जात पितृसत्ताक व्यवस्था हिला आव्हान द्यायचं असेल तर आपल्या चळवळीच्या वतीनं आपण कृती कार्यक्रम घेतले आणि ते घेण्यामागे एक वैचारिक भूमिका आपली राहिली. आपण असं म्हटलं की ज्यांनी आंतरजातीय लग्न केलेली आहेत अशा जोडप्यांना जे अपत्य झालं त्या अपत्याच्या दाखल्यावर नका लिहूचा. ही भूमिका का घेतली गेली? ही जात पितृसत्तेला आव्हान देणारी भूमिका आहे. याच्यामध्ये आपण असं सांगायचा प्रयत्न केला, समाजाचं प्रबोधन करायचा प्रयत्न करतोय की जन्माला येणारं मूल त्याचं केवळ त्याच्या वडिलांना
आपण भूमिका घेतली आणि जात पंचायतीच्या विरोधात आहोत. जातीय अत्याचार असतील, जातीचं शोषण असेल, वेगवेगळ्या माध्यमातून या देशांमध्ये केलं गेलं. जात पंचायती आज ज्या पद्धतीने सक्रिय झालेल्या आपल्याला दिसतात, खाप पंचायत असेल किंवा महाराष्ट्र, कुठलाच देशातला प्रदेश असा नाही जिथल्या जात पंचायती काहीतरी चांगलं काम करतात. अंधश्रद्धेच्या निमित्तानं एक दोन ठिकाणी आता जात पंचायती बरखास्त झाल्या, पण जात पंचायतींचं प्रमुख काम काय? जात पंच असतात, पाचामुखी परमेश्वर, आणि त्याच्यामध्ये कुठल्याही स्त्रीचा पंच म्हणून सहभाग केला जात नाही. जात पंचायत हिची रचनाच मुळात पुरुष प्रधान आहे आणि ही पुरुष प्रधान रचना जातीचे नीतिनियम कडेकोट त्याची बंदिस्ती राहावी याच्यासाठी आपल्याला काम करताना दिसते. अनेक जाती आणि जमातींमध्ये पंचायती काम करतात. आपण खाप पंचायतीच्या निमित्तानं हा अनुभव घेतला की एक पंचायत राज्यघटनेपेक्षा मोठा असल्याचा दावा करते. देशामध्ये राज्यघटनेचं कायद्याचं राज्य आहे का पंचायतीचं राज्य आहे असा प्रश्न पडावा या पद्धतीनं आपल्याला जात जमात पंचायती सक्रिय होताना दिसतात. आंतरजातीय लग्न केली, सगोत्र सहपिंड विवाह केले नाही म्हणून जन्माला घालणारे आई बापच त्या मुलांना नंग्या तलवारी घेऊन मारायला पुढे येताना दिसतात. बाबासाहेबांनी महात्मा फुले म्हटले, स्त्री पुरुष समता प्रस्थापित करायची असेल, जातीची जी उतरंड आहे ती मोडून काढायची असेल, समूळ नष्ट करायची असेल तर आपल्याला त्याची सुरुवात धर्मचिकित्सेपासून करावी लागेल. अॅनिमेशन ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेब हा आपल्याला धडा शिकवताना दिसतात. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. याचं कारण, याचा संबंध पुन्हा एकदा स्त्रियांच्या शोषणाशी आणि दुय्यमत्वाशी आहे. काय सांगतात आमच्या धर्ममूल्य परंपरा? सर्वात जास्ती बंधनं या धर्म व्यवस्थेनं, या जाती व्यवस्थेनं कुणावर टाकली असतील तर ती स्त्रियांवर टाकलेली आहे. बाईला सांगितलं, हेमाद्री पंडितानं फक्त स्त्रियांसाठी 2,500 व्रत ही निर्माण केली. फक्त स्त्रियांसाठी, म्हणजे स्त्री पुरुषांनी करायची व्रत वेगळी, पुरुषांनी फक्त करायची व्रत वेगळी आणि फक्त स्त्रियांनी करायची अशी 2,500 व्रत या देशात सांगितली गेली. ही कशासाठी सांगितली गेली? कशासाठी स्त्रियांनी उपवास करायचे, कशासाठी त्यांच्या अंगात येतं, कशासाठी त्या धर्मशब्द बनवल्या जातात, याचं महत्वाचं कारण त्यांना सांगितलं जातं की तुमचं कुटुंबातलं आणि कुटुंबातल्या बाहेरचं स्थान हे दुय्यम स्तरावरचं राहील आणि हे राहण्यासाठी रूढी मूल्य परंपरा या निर्माण केल्या जातात. नुसत्या निर्माण केल्या जात नाही तर त्यांचं पुनरुत्पादन, रिप्रोडक्शन दरवर्षी केलं जातं. त्या बाईला सांगितलं जातं की तू वटसावित्रीची पौर्णिमा असेल तर वडाच्या झाडाला धागे गुंडाळले पाहिजेत. धागे गुंडाळून नवऱ्याचं आयुष्य वाढत नसतं हे विज्ञान आपल्याला आज सांगतं. मग का ब्राह्मणी धर्मानं असे व्रत वैकल्य निर्माण केली? त्याचं उत्तर आपल्याला सापडतं की दरवर्षी आपली गुलामी स्त्रियांनी मान्य करावी. माझं घरातलं स्थान दुय्यम आहे, माझं समाजातलं स्थान दुय्यम आहे, हे तिच्या मनावर, तिच्या हृदयावर हे सतत ठसलं पाहिजे. याच्यासाठी व्रत वैकल्य यांचं पुनरुत्पादन आपल्या देशामध्ये ब्राह्मणी धर्मानं आवर्जून केलेलं दिसतं. आम्ही जाती व्यवस्थेच्या विरोधात जमलेली सर्व माणसं हा आज असा निर्णय करतो की इथून पुढे धर्माची चिकित्सा आम्ही निर्भीडपणे करणार आहोत. हो, धर्माच्या चिकित्सेचं महत्त्व आता कॉम्रेड कांगोंनी सांगितलं. त्याची किंमतही आपल्या नेत्या माणसांनी घालवलेली आहे, त्याला किंमत मोजलेली आहे. म्हणजे पानसरेंचं उदाहरण असेल किंवा दाभोळकरांचं उदाहरण असेल, पण तरीही आपल्याला हे आज सांगावं लागेल की आम्ही जाती व्यवस्था विरोधी आहोत. म्हणजे काय आहोत? आम्ही जाती व्यवस्था विरोधी आहोत म्हणजे आम्ही जात पुरुष सत्ता मूल्य संस्कृतीच्या आणि धर्म व्यवस्थेच्या विरोधात आहोत. त्याची चिकित्सा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे आपल्याला इथून पुढच्या काळात मोठ्या आवाजात न घाबरता हे सातत्यानं सांगावं लागेल. पुरुष सत्ता आणि जाती व्यवस्था हातात हात घालून आहेत आणि हा किल्ला मोडायचा असेल तर अनेक पर्यायी सांस्कृतिक मागण्या या आपल्याला नव्या पद्धतीनं पुढे आणाव्या लागतील. ज्या
विचार आपल्या सर्वांना सातत्यानं करावा लागेल. मी शेवटी इथे अध्यक्षस्थान माननीय बाळासाहेब आंबेडकर भूषवतात. या चळवळीच्या वतीनं मी त्यांना विनंती करणार आहे की आपण एका वेळेस अशी भूमिका 96 सालापासून घेत आलेले लोक आहोत. 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस हा भारतातल्या स्त्रियांचा मुक्ती दिन असला पाहिजे. याचं कारण मनुस्मृतीचं दहन म्हणजे या देशातल्या जाती व्यवस्था कायदे संहितेला दिलेलं आव्हान होतं आणि म्हणून भारतातल्या स्त्रियांचा मुक्ती दिवस जर कोणता असेल तर त्या दिवशी स्त्री शूद्रांना दास्यात ढकलणारी मनुस्मृती जाहीरपणे जाळली गेली. तोच आमचा खरा मुक्ती दिवस असेल अशी भूमिका आम्ही बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली घेतली होती. आपण जाती अत्याचार विरोधी चळवळीच्या निमित्तानं आपला यवतमाळचा कार्यक्रम, आपला मुंबईचा कार्यक्रम, आपला परभणीचा कार्यक्रम झाल्यानंतर